मी मिनू आणि आज आपण बनवत आहोत सगळ्यांना आवडतात असे डोनट्स, ते पण बेकरी स्टाईल. तुम्ही इथे बघू शकता याला किती सुंदर जाळी आली आहे आणि आतमधून एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार झाले आहेत. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथे मी 250 ग्रॅम मैदा घेतला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 4 ग्रॅम एवढं मिल्क पावडर आणि 40 ग्रॅम एवढी पिठी साखर टाकून त्यांना मिक्स करून घेतलेलं आहे. त्या 200 ml दुधामध्ये मी 4 ग्रॅम एवढं ईस्ट टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे ईस्ट मिश्रित दूध आपण या पिठामध्ये टाकून हे याचा व्यवस्थित गोळा बनवून घेतो आहे. सुरुवातीला याचा आटा थोडा स्टिकी होतो, त्यासाठी आपण याच्यामध्ये 25 ग्रॅम एवढं बटर थोडं थोडं करून टाकून याला व्यवस्थित मळून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता हा आटा किती स्टिकी झालेला आहे, पण याला बटर लावल्यामुळे हा एकदम मऊसूत बनून असा रेडी होतो. आता फर्मेंटेशनसाठी मी एका बाउलमध्ये थोडंसं बटर लावून हा गोळा त्याच्यामध्ये ठेवून याला 1 तासासाठी फर्मेंट व्हायसाठी ठेवून देते आहे. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला आटा किती छान फर्मेंट झालेला आहे. आता या आट्याचे मी 2 भाग करून घेते आहे. त्यानंतर या एका भागाचे आपण व्यवस्थित डोनट्स लाटून घेतो. त्यासाठी मी इथे मॅटवर थोडंसं पीठ टाकून हा गोळा असा हाताने थापटून त्याच्यानंतर लाटणाने व्यवस्थित लाटून घेतो आहे. ते मी वाटीच्या मदतीने आपले डोनट्स कट करून घेते आहे. आता इथे मी मध्यभाग झाकणाने याला मधातून कट करून घेऊन याचे असे गोल गोल डोनट्स सगळे बनवून घेते आहे. आता हे सगळे डोनट्स आपण बटर पेपरवर एक एक करून ठेवून देतो आहे आणि यावरती ओला कापड झाकून याला अजून सेकंड फर्मेंटेशनसाठी 1 तास ठेवून देतो आहे. सेकंड फर्मेंटेशन नंतर आपले डोनट एकदम छान फुलून रेडी झाले. आता मी हे कढईमध्ये डीप फ्राय करायसाठी टाकून यांना मध्यम आचेवरती गोल्डन ब्राऊन होतपर्यंत व्यवस्थित डीप फ्राय करून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले डोनट किती छान फुलून रेडी झालेले आहे. चॉकलेट सॉससाठी इथे मी चॉकलेट आणि अमूल क्रीम घेऊन यांना 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह केलेला आहे. त्यानंतर हा सॉस एका प्लेटमध्ये टाकून बनलेले डोनट्स यामध्ये डिप करून काढून घेतो आहे. आता मी इथे एक एक करून सगळे डोनट्स चॉकलेटमध्ये डिप करून त्यामध्ये डेकोरेशनसाठी थोडेसे स्प्रिंकल टाकून इथे आपले बेकरी स्टाईल डोनट्स बनवून रेडी झालेले आहे. खायला इतके टेस्टी लागतात आणि एकदम मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे बनवून रेडी होतात. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.